ओके. सो आपण असं बघितलं होतं काल ॲडिशन अप्रोचने आपण टेबल बनवायचं बघितलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपण असं एक टाईमलाईन पण ठरवली होती, की मुलांना रिझल्ट जर येत असेल आणि मुलं चांगले करत असतील तर 1 वीकचा पण प्रोग्राम आहे हा. नाहीतर आपण 2 वीकपर्यंत पण याला एक्सटेन्शन करू शकतो. कारण इम्पोर्टंट असं असतं, की आपल्या सर्व मुलं एका स्टँडर्डला, एका लेव्हलला आणायचे आपल्याला म्हणून आपण 2 वीकपर्यंत पण घेऊन जाऊ शकतो. पण मुलांना मोटिव्हेट करणं, त्यांना समजून सांगणं, त्यांना पुन्हा परत प्रॅक्टिसला अ, कौतुकानं त्यांना पुन्हा परत तिथं ओढून आणणं आणि जे मुलं करतायत त्यांना पुन्हा परत अजून त्यांचा स्पीड एन्हान्स करणं याच्यासाठी. कारण वेगवेगळे मुलं घरी जाऊन करत नाही. आपल्याला माहिती आहे, तुम्हाला पण आहे, मला पण. तर त्याच्यासाठीच त्यांना क्लास लावलेला असतो, की त्यांनी क्लासमध्ये यावं आणि त्यांनी प्रॅक्टिस करावी. एक मिनिट. अमोल बोल, मी क्लासमध्ये. हां. मी उद्यापासून येतो गुरुजी म्हटलं. आज पण सुट्टीवर आहे का? हां. हो, ते काढा वगैरे घेतला आणि ठीक आता आहे, ठीक आहे. जुलाब चालू होऊन गेली. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. काळजी घ्या. हां. या उद्या. हो, ठीक आहे. ठीक आहे. ओके, ओके. ठीक आहे. हां, सो ओके. काय सांगत होतो? सो एक ॲडिशन अप्रोचने आपण बनवले आणि याच्यामध्ये मुलांना इनडायरेक्टली सर्व सपोर्ट सिस्टम वैदिक मॅथेमॅटिक्स काय म्हणतं, की व्हॉट इज द मीनिंग ऑफ मल्टिप्लिकेशन? मल्टिप्लिकेशन मीन्स रिपीटेड ॲडिशन. आपण अबॅकसमध्ये पण हे शिकवतो. मीन्स रिपीटेड ॲडिशन. म्हणून ॲडिशनचा जो मेंटल अरिथमेटिकचा पार्ट आहे, तो एकदम स्ट्राँग असावा. ॲडिशन अप्रोच स्ट्राँग असायला पाहिजे, म्हणजे मॅथेमॅटिक्स थोडं सोपं होऊन जातं. आणि मग डिव्हिजन म्हटलं की सबट्रॅक्शन असा एक थोडासा लॉजिकल आपण अर्थ लावू शकतो. सो आपला आजचा पार्ट आहे. इकडे लक्ष द्या, आज जे आपण शिकणार आहोत ते सर्व सोपं आहे, समजून घेऊ. पण याला 3 वीक थिअरी म्हणतो आपण. 3 वीक थिअरीमध्ये घेऊन जातो आणि काही मुलं पहिल्या वीकपासून पण डायरेक्ट चांगला रिझल्ट देऊ शकतात. कारण छानपैकी जर त्यांनी अबॅकस वगैरे केलं असेल, तर त्यांना ते ऑलरेडी व्हिज्युअलाइज होतात टेबल आणि म्हणून इथं काही मुलांना ते फायदा. पण आपण सर्वसामान्य सर्व मुलांना समजायचं आणि 3 वीकमध्ये त्यांना आपल्याला रिझल्ट कुठपर्यंत आणायचा ते सांगतो. सो मी प्रेझेंटेशन ऑन करतो आणि तिकडे जाऊया आपण. ओके. सो आपण कालपर्यंतचे जेवढे अ, वैदिक मॅथचे क्लास झालेत कालपर्यंतचे, त्याच्या सर्व व्हिडिओंच्या लिंक ग्रुपमध्ये दिलेल्या आहेत. कालपर्यंतचे बोललो मी तुम्हाला. कालपर्यंत म्हणजे डे 8 मला वाटतं, आज डे 9 असेल. तर डे 8 पर्यंतचे सर्व व्हिडिओ ग्रुपमध्ये दिले आहेत. म्हणजे त्याच्याबद्दल काही कोणाला प्रश्न राहणार नाही. आणि काल हा ॲडिशन अप्रोचने कसा टेबल बनवायचा किंवा तुम्हीच काही लोकांनी 1 मिनिटाच्या आतमध्ये पण बनवला होता. आणि जर तुम्ही बनवू शकता, तर विद्यार्थी डेफिनेटली तुमच्यापेक्षा फास्ट बनवू शकतात आणि हे मुलं प्रूव्ह पण करतात. तो आजचा पार्ट काय, प्लीज इकडे लक्ष द्या. आपल्याला मल्टिप्लिकेशन मेथडने टेबल बनवायचे आहेत. आता मल्टिप्लिकेशनच्या टेबल बनवायचा आहेत म्हणजे थोडंसं एक सर्वजण मिळून आपण बरोबर जाऊया. कुठला एक टेबल बनवूया? कुणीतरी मला एक सांगेल, जाधव सर, कुठला टेबल बनवायचा? एक 99 पर्यंतचा कुठला पण एक सांगा, प्लीज. सर 98. हां? 98 सर. 98चा सर. ओके. इकडे लक्ष द्या. 98चा टेबल बनवायचा आपल्याला. 98चा टेबल बनवायचा. इकडे लक्ष द्या. मग आपण काय करूया? सर्वजण लिहा तोपर्यंत, म्हणजे वेळ वाचेल आपला सर्वजण. 98 वन जा. ओके. 98 टू जा. लिहा सर्वजण. मी माऊसने लिहितोय. माझ्यापेक्षा तुमचं लवकर होईल, पण लिहा सर्वजण प्लीज. असं सर्वांनी लिहिलं असेल, मी असं समजतो. सध्या तुम्ही कॉलम वगैरे नाही केले तरी असं इज इक्वल टू सध्या लिहा. काही हरकत नाही.
ओके ना, इज इक्वल टू, इकडे लक्षात द्या. नंतर आपण समजून घेऊ, पहिले सिस्टम समजून घेऊ, इकडे लक्षात द्या. कारण इकडे लक्षात द्या, याला आपण वीक 1, वीक 1, वीक 2 आणि वीक 3 अशा 3 वीकसाठी आपण हा एक टास्क घेणार आहेत. हा टास्क घेणार आहेत की विद्यार्थी वीक 3 मध्ये एक्सपर्ट झाले पाहिजे. डेफिनेटली या लेवलचे एक्सपर्ट होतात मुलं, पण दिलेला होमवर्क आणि दिलेली कन्सेप्ट त्यांनी इम्प्लिमेंट केली पाहिजे. ओके, इकडे लक्ष द्या. आता हा 98 आहे ना, हा पहिले क्लिअर केला का तुम्ही? लिहून घ्या वरती हेडिंग की हा वीक 3 प्रोग्राम आहे म्हणून. वीक 3 मध्येच इम्प्लिमेंट करायचा आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांचे वैदिक मॅथ क्लासेस घ्याल तर वीक 3 दिलाच पाहिजे. वीक 3 त्याच्यासाठी दिलाच पाहिजे, डेव्हलपमेंटसाठी त्यांना. त्या प्रोसेसमधून डेव्हलपमेंट झाली की बरोबर त्यांना त्या सर्व मेंटल अरिथमेटिकमध्ये त्याचा फायदा होतो. ओके, करूया रब. व्हेरी गुड. सो ओके, एक मिनिट. ओके. सो पहिल्या 98चं फॉर्मेशन समजून घेऊ आपण. मग सोपं होऊन जातं. हा 98 आहे. 98. 98 हा जो डिजिट फॉर्मेशन आहे, हा जर बेस व्हॅल्यू आपण घेतली 90+8 असं फॉर्मेशन आहे. ते आपण असं कन्सिडर, म्हणजे प्रत्येक नंबरला काहीतरी एक बेस असतो आणि बेस नंतर एक नंबर आपण ऍडिशन अप्रोचमध्ये पण असंच बघितलं प्रत्येक वेळेस की होलनेस एक कुठंतरी एक नंबर होलनेस करतो, आपल्याला थोडंसं ऍडिशन सोपं जातं. आणि म्हणून पण इथं एक अप्रोच आपल्याला हा एक 98चं मुलांना माहिती असलं पाहिजे. दिस इज अ 90, हा 90 आहे आणि दिस इज अ हा +8. दिस इज अ 98चं फॉर्मेशन. ओके, क्लिअर आहे. म्हणून प्लीज इकडे लक्ष द्या. आता या दोघं डिजिटला या दोघं डिजिटला आपल्याला 1 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आणि म्हणून आपण जेव्हा युनिट मल्टिप्लाय युनिट करू, आन्सर इज द 8 येणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे. 8 वन जा 8. हा 9 वन जा. आता याला 9 वन जा म्हणायचं आपण, 90 वन जा नाही. ते खूप हेवी होणार. इकडे लक्ष द्या. 9 वन जा 9, बट इट इज अ 90. लक्ष द्या. हा पहिले आपण 90 समजून घेतला. पण हा काय 9 आहे. या 98 हा 9. कारण 90 म्हटलं का थोडंसं हेवी होऊन जाईल सर्वांना. म्हणून आपण रायटिंग करताना 90 लिहिणार आहेत, पण 9 वन जा 9 बोलणार आहेत. फॉर एक्झाम्पल, 8 टू जा 16, 9 टू जा 18. मग आपण लिहिताना इथं 180 लिहिणार आहेत. कारण बिकॉज प्लेस ऑफ द 10. हा 10 प्लेसचा 9 आहे, म्हणून प्रत्येक आन्सरवर आपण 0 राईट करणार आहेत. क्लिअर आहे सर्वांना? आणि ही प्रॅक्टिसचा पार्ट आहे. हा प्रॅक्टिस आली की नंतर मग पुढे मात्र डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक व्हायला लागतं. म्हणूनच ह्याला 3 वीक म्हणतो आपण, की या अप्रोचने जायचंय. मग सर्वजण आता माझ्याबरोबर लिहित असतील तर सर्वांनी लिहायचं पण आहे याच पद्धतीने. ओके, 8 3 जा 24. त्याच्यानंतर 9 3 जा 27. लिहून घ्या. मग एक मला जे काही ऑब्झर्वेशन मुलांचे सापडलेत ना, मुलं शॉर्टकट काय करतात ते पण मी सांगेल तुम्हाला. सॉरी.
हा पूर्ण नंबरला कॅल्क्युलेट करा. 8 10 80 आणि 9 10 90. इथपर्यंत तुम्ही सर्वांनी लिहिलं असेल असं समजतो. म्हणजे सांगितलं प्रोसेस सोपी आहे, फक्त तरी वीक थेरी समजून घेऊ आपण. ओके. हा वीक 1 प्रोग्राम चाललाय आता आपला सध्या. ओके. आपण आता सध्या ओके झालं असेल तर सांगाल मला सर्वजण प्लीज. कोणीतरी सांगाल मला. ओके. कोणीतरी सांगेल मला. येस सर. आता सर झालं. ओके. ओके प्लीज इकडे लक्ष द्या आता. आता बाय डिफॉल्ट ऍडिशन मध्ये आपण कन्वर्ट केलं सर्व टेबल्स. इकडे लक्ष द्या. इथं मल्टिप्लिकेशन अप्रोच प्रमाणे 9 पर्यंतचे टेबल आले पाहिजे, जसं आपण आता म्हणत होतो की याच्यामध्ये रिक्वायरमेंट विद्यार्थ्यांची जे काय आपण आतापर्यंत शिकत आलो, आपण समजून घेतलं की 9 पर्यंतचे टेबल स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे मी 9 2 म्हटलं की डायरेक्ट 18 दिसला पाहिजे. 9 6 म्हटलं की मला 54 दिसला पाहिजे. आणि 9 8 बघितलं की मला 72 दिसला पाहिजे. मग बाकीचं आपोआप होतं. हे मात्र रिक्वायरमेंट आहे. आणि ही रिक्वायरमेंट फुलफिल केली तरच याच्यातला जो रिझल्ट आहे तो अचीव्ह होतो. आणि ती तर बेसिक रिक्वायरमेंट बेसिक मॅथ शिकण्याची. सो पुढे जाऊया. ऑब्विसली इथं आपण बघितलंय की आपल्याला या दोघांचं ऍडिशन करायचंय. आता इथं आपल्याला कुठलाही काही जोर लावायचा गरज नाहीये. आन्सर इज द 98. 98 वनचा 98 बाय डिफॉल्ट आपण बोलू शकतो. आता इथं पण करताना प्लीज इकडे लक्ष द्या. 180 प्लस 16. मी फक्त मेथडॉलॉजी सांगतो ते समजून घ्या. डेफिनेटली याच्यातला 10 इकडे ट्रान्सफर होताना बघायचा. इकडे ट्रेन ट्रान्सफर होताना बघायचा. म्हणजे मेंटल अरिथमेटिक कसा पार्ट असतो. एक कुठेतरी जो बेस पार्ट आहे तो शिफ्ट केला की आपल्याला 190 दिसतो आणि नंतर मग आपल्याला बरोबर 196 दिसायला लागतो. म्हणून इकडे ट्रेन शिफ्ट होताना बघितला की आपल्याला 100% 196 इकडे दिसतो. सेम थिंग 270 प्लस 24. इथं पण आपण हा 20 जो आहे हा इकडे आपण शिफ्ट करत होताना बघितलं की आपल्याला 294 दिसायला लागतो. असंच तुम्हाला दिसत असेल, मी असं समजतो. 294. डेफिनेटली हा 30 आपण याच्यात शिफ्ट केला आपल्याला 392 दिसायला लागतो. 392 दिसायला लागतो. आपण हा 40 इकडे ट्रान्सफर केला की आपल्याला 490 दिसायला लागतो. 490 दिसायला लागतो. जस्ट मिनिट, जर रब करून घेऊया मला. एक मिनिट. एक्सप्लेनेशन काही ताईंना, असं आपण सर्व ताईंना कन्सिडर करून प्रत्येकाला कुठलीही अडचण आली तर ती त्यांना आपल्याला समजून सांगता आले पाहिजे. पुन्हा परत इकडे लक्ष द्या. 450 प्लस 48. इम्पॉर्टंट पार्ट आहे याच्यामधला जो 40 आहे तो 40 आपण इकडे ट्रान्सफर होताना बघायचं. 40 इकडे ट्रान्सफर होताना बघायचं. म्हणजेच आपल्याला 588 हा आन्सर डायरेक्ट दिसतं. एवढंच आपलं मेंटल अरिथमेटिक आपण अप्रोच आपला डेव्हलप झाला पाहिजे. 588. सेम थिंग या केसमध्ये इकडे 50 ट्रान्सफर होताना आपण बघतोय. म्हणून 686. सेम थिंग की आपण इकडे 60 ट्रान्सफर होताना बघतो. म्हणून 784. सेम थिंग आपल्याला याच्यातला 70 इकडे ट्रान्सफर होताना बघतो. म्हणून 882. आणि ऑब्विसली 900 प्लस 80 इज द 980. याच्यात नो डाऊट. तर ही प्रोसेस आहे. नो स्किपिंग, एनी स्टेप स्किपिंग. सर्व प्रत्येक स्टेप लिहिली गेली पाहिजे.
प्रत्येक स्टेप हा वीक 1 अप्रोच आहे. मुलांना सांगायचं पहिला वीक आहे. तुम्हाला जेवढे टेबल प्रॅक्टिस करायची तेवढे टेबल प्रॅक्टिस करा. रोज 2 करा, 3 करा. हे सर्व करायला जास्तीत जास्त 1.5, 2, 3 मिनिट जास्तीत जास्त 3 मिनिट लागत असतील मुलांना, त्यांना सांगायचं बाळा रोज फक्त 10 मिनिटं द्यायचा. 10 मिनिटं आपण अबॅकससाठी पण घेतो, 10 मिनिटं आपण वेदिक मॅथसाठी पण मागायचे. 10 मिनिट आपले तुमचे पाहिजे. वेस्ट जाणारा वेळ तुम्हाला रिझर्व्ह करता आला पाहिजे. वाया जाणाऱ्या वेळात तुम्हाला प्रॅक्टिस करता आली पाहिजे. आणि मग हा 98 मग इट इज नॉट मॅजिक. हे काय मॅजिक नाहीये. पण मॅजिक आपल्याला शिकायचंय, की आपल्याला डायरेक्ट 98चा टेबल मुलांना व्हिज्युअलाइज करता आला पाहिजे. तो त्यांना डायरेक्ट लिहिता आला पाहिजे. पण मेहनत तर करावी लागेल. प्रोसेसमधून जावं लागेल. आणि जेव्हा प्रोसेसमधून जाऊ, तेव्हा मात्र ते सर्व शक्य होतं. ओके. म्हणून हा पहिला वीक 1. ठीक आहे. क्लिअर आहे? क्लिअर एव्हरीवन? लिहिलं तुम्ही? हा वीक 1 आपण समजून घेतलं. आता आपण वीक 2 समजून घेऊ. एक एक मिनिट. झालंय सरांचं लिहून आणि लिहिलं नसेल तरी तुम्ही लिहून घ्या. क्लिअर ऑल. सो प्लीज आता इकडे लक्ष द्या. आपण पुढच्या स्टेपमध्ये काय करतो? प्लीज इकडे लक्ष द्या. पुढच्या स्टेपमध्ये काय करतो? की मुलांना हे हा वीक 2 मध्ये एक मिनिट. वीक 2 मध्ये काय करतो आपण मुलांना? मुलांना 50 बघतायत, हा डायरेक्ट 6 दिसतोय म्हणून 56 डायरेक्ट राईट केला. लक्ष द्या. त्याच्यात मुलांना 100 दिसतोय, हा 12 दिसतोय म्हणून 112 डायरेक्ट राईट केला. म्हणून इथला 6, इथला 12, इथला 18, इथला 24 हा आपण काय केला? मिस केला. मुलांना राईट करायचे नाही. एक अंक आपण आता हिडन केला आणि हिडन वरून त्यांना आन्सर पर्यंत आपण नेला. तर हे पण लिहून घ्या आता. आपल्याकडे वेळ कमी म्हणून आपण बनवूया तसा वाटलं तर शेवटी एखादा. पण आता सध्या एक मेथड समजून घ्यायची आपल्याला वीक 1 काय असतं, वीक 2 काय असते. ते फक्त लिहून घ्या वाटलं तर एक एक कुठला तरी अंक हिडन केला आपण. नंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची. लिहून झालं की कोणीतरी सांगाल तर ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. एक कुठला तरी लाईनला हिडन करून ठेवा. तुम्ही लिहून घ्या नंतर. ओके ना? ओके. या वीक 2 मध्ये पण विद्यार्थ्यांना रोज 2-3 टेबल जसे त्यांना प्रॅक्टिस करता येईल आठवड्यातून, तसं त्यांना रोजच्या रोज प्रॅक्टिस करायला द्यायचं. आणि रिझल्ट तुम्हाला क्लासमध्ये आल्यानंतर दिसणारच आहे, की कोण मुलगा रेग्युलर प्रॅक्टिस करतोय, नोटबुक चेक करायची आणि म्हणून त्याच्यावरून लक्षात येऊन जातं, की आपल्याला मुलं कोण किती मेहनत करतोय असं. झालंय सर. ओके, ओके. ओके. सो ठीक आहे. इथं प्रॅक्टिस कशी करायची तुम्हाला लक्षात आलं, की डायरेक्ट आपण हिडन करून करू शकतो. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या. आपण या लेवलची एक प्रॅक्टिस म्हणून आपण करूया. कुठला तरी एक घेऊया आपण. ओके. 86 9चा आपण घेतला. ओके ना? हायेस्ट लेवलचा आपल्याला असं वाटतं कधी-कधी. कठीण आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. आता आपल्याला काय दिसतं इथं?
720 दिसतोय. इकडे लक्ष द्या. प्लीज लक्ष द्या. 720 नंतर इथं कुठेतरी एखादा नंबर येणार आहे आणि आपल्याला फायनल आन्सर येणार आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. प्लीज प्लीज समजून घ्या. पहिले थेरी समजून घ्या. आता हा एक डिजिट आपल्याला 720 समोर दिसतोय. एक समोर दिसतोय. दोघं कधी कधी सुरुवातीला कन्फ्युजन होतात मुलं. आणि याचा जो आपल्याला 54 डिजिट येणार आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. 54. आता तो 54 रुपालीताई लिहायची गरज नाही. तो आपण काय करू शकतो, डायरेक्ट याच्यामध्ये व्हिज्युअलाइज होऊन डायरेक्ट आन्सरकडे जाऊ शकतो. आणि जेव्हा मला 54 दिसतो तेव्हा मला या 54 मधला याच्यातला 20 जो आहे तो 20 आणि हा 50 हा मला एकत्र होताना दिसतो. म्हणजे हा 50 आणि हा 20 एकत्र होताना दिसतो. आणि म्हणून मला आन्सर दिसतं 774 दिसतं. म्हणजे हा जो 54 आहे हा 54 आपल्याला मेंटली बघायचा आहे. हा एक उद्देश आहे. याच्यामध्ये एक 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 प्रोग्रेस करून नंतर आपल्याला डायरेक्ट दोघं अंक बघायला आपल्याला एकदम सुरुवातीला त्रास होतो. म्हणून आपल्याला अशी प्रॅक्टिस करत करत जायचंय की याच्यातला हा जो 54 आहे याच्यातला जो 54 आहे तो आपल्याला मेंटली बघून त्याच्यामध्ये आपल्याला तो ऍड करायचा आहे. अजून एखादं उदाहरण घेऊ आपण. ओके. 76 4 जा. ओके. प्लीज इकडे लक्ष द्या. कलर बदलून घेतो जरा. इकडे लक्ष द्या. ओके. आपल्याला याचा 280 दिसतोय. 280 दिसतोय. प्लस आपल्याला मी कलर बदलून घेतो जरा. ओके. ओके. आता हा 24 लिहायची गरज नाही आपल्याला. 24 लिहायची गरज नाही. आणि ऑब्व्हियसली जेव्हा 280 प्लस 24 करू तेव्हा ऑब्व्हियसली आपल्याला 304 असा आन्सर डायरेक्ट लिहिता आला पाहिजे. सेकंड वीकमध्ये हा डिजिट लिहिण्याची गरज नाही. एवढी आपली स्ट्रेंथ आपली डेव्हलप झाली पाहिजे. हा उद्देश आहे वीक 2 चा. क्लिअर आहे? हे दोन एक जस्ट तुमच्या एक्सप्लेनेशनसाठी. म्हणजे आपल्याला काही फक्त क्रमानेच टेबल आले पाहिजे असं नाहीये. रेग्युलर करिक्युलम मध्ये किंवा रेग्युलर लाईफमध्ये किंवा रेग्युलर अभ्यास करताना असेच कॅल्क्युलेशन येतात खूप सारे की त्यांचं आपल्याला क्विकली आन्सर पाहिजे असतं. आणि क्विकली मुलांना टेबल काही लर्न नसतात आणि त्याच्यामुळे मुलं पण उद्देश परत याच्यामध्ये असा आहे की मेंटल अरिथमेटिक व्हावं वैदिक मॅथमॅटिकमध्ये. काही मुलं याच्यातला पण एक शॉर्टकट आहे. तो शॉर्टकट सांगेल मी तुम्हाला शेवटी. आपण जेव्हा ही लेवल एंड करू तेव्हा याच्यामध्ये काही मुलं शॉर्टकट करतात. आपण पण शिकवणार आहेत मुलांना शॉर्टकट, पण त्यांना पहिले मेहनत करून घ्यायची. त्यांचं मेंटल अरिथमेटिक करून घ्यायचं. मग शॉर्टकट पण देऊया आपण मुलांना असं काही. पण त्याच्याने काय होतं की मग मेंटल अरिथमेटिक होत नाही. रिलेशन ऑफ डिजिट स्ट्रॉंग होत नाही. असं एक अप्रोच आहे. बाकी काय. ओके. सो जाऊया पुढे. झालंय सर हे सरांना? 3 आन्सर हा काय म्हणता? 304 येतात. 324 यायला पाहिजे ना मग सर. कुठलं? 424 येतात ना सर. तर हे 280 मध्ये जर ते प्लस केलं हा तर हा 324 येईल ना. हा हा. हा मीच कन्फ्युज. मग किती आन्सर यायला पाहिजे? माझं 324 येतंय. म्हणजे त्याच्यात ते 24 ऍड करून आपण ते 7 चोक किती झाले ताई? 7 चोक 76 आहे ना सर. 7 चोक 28 ते बरोबर आहे. पण हा 6 चोक हा मग 6 नंतरचा चोक 24 झाले ना इथं. मग 280 प्लस 24 किती होतात? मग हा 4 इथे येतो. 8 आणि 2. अच्छा सॉरी सॉरी सॉरी. मी 80 plus स्वतः 20, 100. 80 plus 20. हा 20 बरोबर हा आहे. 80 मध्ये इकडनं 20 येतील ताई. शुभांगी ताई. ओके. इकडनं 20. म्हणून 304 इज द आन्सर. ओके. ओके. ओके ठीक आहे. काही हरकत नाही. मेंटल एबिलिटीची प्रॅक्टिस करा. ते पिल्लूने काही त्रास दिला असेल म्हणून तुमचं कॉन्सन्ट्रेशन नसेल. काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. ओके. चलो करूया रब. जाऊया पुढे. ओके. काय हरकत नाही. काही नाही. नो प्रॉब्लेम. होतंय. मग मी पण चुकतो असं काही नाही बऱ्याच वेळा. असं काही नाही. असं काही नाही. ओके. तो हा प्रॅक्टिस पार्ट आहे. इथं आपण करणार होतो पण आता वेळ कमी म्हणून आपल्याला आता प्लीज इकडे लक्ष द्या.
आता पुढचा पार्ट आहे, डायरेक्ट दोघं मेंटली बघायचे. फक्त हा एक लिहून ठेवा फक्त तुमच्या माहितीसाठी. मीन्स आपल्याला प्लीज इकडे लक्ष द्या. एक एक सॅम्पल आपण बघू प्लीज प्लीज सर्वजण. काही हरकत नाही, एक सॅम्पल बघू आपण. हे बघा, आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटात आपल्याला भरपूर काही शिकायचं. इकडे लक्ष द्या प्लीज, इकडे लक्ष द्या. 89 जा प्लीज, फक्त लक्ष द्या. आता ही थोडीशी ना वीक 3 ची प्रोसेस आहे. मुलं इथं शॉर्टकट स्वतःहून करतात, पण आपला उद्देश आहे, इकडे लक्ष द्या. मुलं शॉर्टकट करतात, आन्सरवर येतात, नो डाऊट त्यांना आन्सरवर येतात. मुलांच्या शॉर्टकट पण आपल्याला शोधायच्यात, पण त्यांना मोटिवेट करायचं. बाळा आन्सरपर्यंत पोहोचतोय, पण आपल्याला उद्देश काय? आपल्याला ना इथं 480 दिसला पाहिजे मुलांना, 480 दिसला पाहिजे, आणि इथं 54 दिसला पाहिजे. आता इकडे लक्ष द्या. हे जे 2 अंक आहेत, हे 2 अंक हवेतल्या हवेत कॉम्बिनेशन करून त्यांना फायनल आन्सर पर्यंत जायचंय. प्लीज इकडे लक्ष द्या. पहिले समजून घ्या थेरी काय आहे. मग इथं थोडंसं व्हिज्युअलायझेशन पॅटर्न स्ट्रॉंग लागतं. म्हणजे तुम्हाला एका बाजूला तुम्हाला काय दिसलं पाहिजे? 480 दिसला पाहिजे, 480 दिसला पाहिजे, आणि एका बाजूला 54 असला पाहिजे. आणि मग 480 प्लस 54, मग तो जो 480 ना, त्याला राऊंड फिगर करण्यासाठी मला 54 मधून किती हवेत? लक्ष द्या. हा जो 480 आहे ना, 480 मधला याला राऊंड फिगर, एक जस्ट मिनिट, याला राऊंड फिगर मला 500 करायचा आहे. याला 500 करण्यासाठी या 54 मधून मला किती इकडे न्यावे लागणार आहेत? हे मात्र मेंटली करावं लागणार आहे. आणि म्हणून आपण वीक 1, वीक 2 आणि वीक 3 असा प्रोग्राम ठेवला. लक्ष द्या. आणि मग मुलांना जेव्हा 480 दिसतो, 54, हे 2च अंक त्यांना असे दिसतात. 480 प्लस 54. त्या 54 मधले 20 ते 500 राऊंड फिगर करायला जाताना दिसतात, आणि म्हणून आन्सर दिसतं 534. असं मुलांना आन्सर दिसलं पाहिजे. हे आपलं उद्दिष्ट आहे. काही नो पेन पेपर, नो एक्स्ट्रा वर्क. प्लीज इकडे लक्ष द्या. नो एक्स्ट्रा वर्क. त्यांना डायरेक्ट हे उत्तर दिसलं पाहिजे. म्हणून याला आपण वीक 1, वीक 2, वीक 3 ही प्रोसेस म्हणतो. क्लिअर झालं तुम्हाला? हे मेंटल अरिथमेटिक झालं पाहिजे. हे तुम्हाला थोडक्यात लिहून घ्यायचं असेल, लिहून घ्या. पुढचे 1-2 कॅल्क्युलेशन आपण बघू. आणि आपल्यापैकी पण ताईंनो ट्राय करून बघा. किंवा जर मला उत्तरं दिसत नसतील, तर मला मात्र मग पहिलं वीक 1, वीक 2, वीक 3 मला पण लागू होतं. आपल्याला पण लागू होतं, कारण आपण पण ह्युमन बीइंग्स आहोत सर्वजण. तर आपल्याला पण रोज थोडं-थोडं प्रॅक्टिस करायची सवय झाली पाहिजे. कधीतरी रिकामा वेळ बसलाय, तर आपल्याला डोक्याला खुराक, आपण म्हणतो ना, की काजू बदाम खाल्ल्यानेच डोकं सुपीक नाही होत. तर ब्रेनच्या एक्सरसाइज केल्याने पण ब्रेन सुपीक होतं. ओके ना? तर किराण्यामध्ये तर आपण काजू बदाम घेतोच. पण त्याच्याबरोबर आता एक नवीन आपण बाजार केलाय किंवा नवीन आपण एक थोडंसं औषध घेतोय, रुपालीताई, बरोबर ना? जेवता-जेवता काजू बदाम बरोबर थोडंसं टेबल पण आपण बनवायला शिकतोय. हे पण एक ब्रेनचं खुराक आहे. बरोबर? हां, त्या पिल्लूला पण कळलं आता. किंवा ह्याच्यासाठी मी अजून असं एक नेहमी सांगत असतो, मला ज्या टीचरांनी शिकवलं होतं त्यांनी असं सांगितलं होतं, अजून एक याच्यामध्ये एक थेरी वापरू शकतो आपण. एक दोन्ही हातामध्ये 2 फुटबॉल सारखे बॉल्स आपण बघू शकतो. काही मुलांना जर हेवी जात असेल या, आणि एका बॉलवर 480 लिहिलेलं बघायचं, त्याला म्हणायचं. एका बॉलवर 480 बघायचं. त्याचा लेफ्ट हँडमध्ये एक 480 लेफ्ट हँडला त्याचा बॉल आहे. त्या फुटबॉलवर 480 लिहिलंय, आणि राइट हँडचा फुटबॉल आहे त्याच्यावर 54 लिहिलंय. कारण त्याला सुरुवातीला ते स्किप्स होतात. त्याच्या माइंडमधून ते स्किप व्हायला लागतात अंक. आणि मग 480, 54, आणि मग त्याला काही सेकंदात दिसतं, की अरे हा 480 मला राउंड फिगर करण्यासाठी मला इकडे 20 शिफ्ट करावे लागणार आहेत, आणि मग त्याला आन्सर दिसतं 534. असे पण एक थिअरी आहे. हे तुम्ही पण असा एक प्रयोग करू शकतात मुलांना, किंवा असं एखादा म्हटला, की मॅडम ते नंबर स्किप होतात, डोळ्यासमोर स्किप होतात, आणि म्हणूनच वीक 1, वीक 2, वीक 3, या वीक 3 मध्ये अशा प्रोसेसमध्ये प्रॅक्टिस झाली पाहिजे. मला वाटतं एक रब करतो आपण, अजून 1-2 कॅल्क्युलेशन बघू. ओके, करू रब? ओके. हॅलो, करू रब? ओके, ओके, हो सर करा. ओके. आपण एक कुठला तरी घेऊया. इकडे लक्ष द्या. 76, इकडे लक्ष द्या. 6 जा.
डायरेक्ट उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. सर्वजण डायरेक्ट उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. 420 अधिक 36. फोर हंड्रेड 420 अधिक 36. 456. व्हेरी गुड. दिसायला लागला असेल. 456. 456. दिसायला प्रयत्न केला तर दिसतं. पुन्हा परत बघा. 38 3 जा करून बघा सर्वजण. 90 अधिक 24. बघा बरं किती सोपं झालं. 114. किती सोपं झालं बघा. 114. 94. प्रयत्न केला की नाही. हे बघा 90 अधिक 24 114. प्रयत्न केला तर दिसेल. ओके, पुढचं बघा अजून एखादं. ओके, 58 5 जा. किती सोपं आहे बघा. खूप सोपं आहे. 290. वंडरफुल. किती सोपं आहे. 250 अधिक 40. 290. 2 अंक. 290. 250 अधिक 40 290. म्हणून हे सर्व मॅजिकल आहे. हे वंडरफुल आहे, इन्स्पायरिंग आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की बाय द प्रॅक्टिस आहे मात्र. म्हणजे लिहून ठेवा. हे सर्व वंडरफुल आहे, इन्स्पायरिंग आहे, मोटिवेशन आहे, वंडरफुल आहे, प्रेरणादायक आहे. जे जे काही तुम्हाला सांगता येईल जयश्रीताई, पण प्रॅक्टिस करावी लागेल, मेहनत करावी लागेल. हा, बाकी काही नाही. सो 2:53 झालेत. एक थोडंसं 2 मिनिटं घेतो. आपण आज काय शिकलो ते क्लिअर करतो आणि मग थोडंसं 1-2 मिनिटं बोलायचं ते क्लिअर करतो. कारण पुन्हा परत मला ड्युटीला जायचंय. सकाळी मॉर्निंगला प्रवासाला निघायचंय. कोणताही आहे नाही माहीत नाही मला. पण क्लिअर करूया. ओके, आजचा आपला टॉपिक काय होता मी सांगितलं. खूप सोपा, मला खूप आवडणारा टॉपिक आहे हा. अबॅकस वैदिक मॅथेमॅटिक मध्ये सर्वांमध्ये जर इम्पॉर्टंट, इकडे लक्ष द्या. हा एक टॉपिक असा आहे आजचा, किंवा आपण आता जो शिकतोय हा टॉपिक इतका वंडरफुल टॉपिक आहे. जर मुलांनी इथं जरी प्रोग्रेस केली, मी असं परत जाणीवपूर्वक आणि माझ्या ऑब्झर्वेशन आणि माझ्या अनुभवातून मी सांगतो तुम्हाला, मुलांनी या टॉपिकवर जर मास्टरी जरी केली ना, तरी 50 ते 70% त्यांची मॅथमेटिक्सची भीती कायमची आयुष्यभराची निघून जाते. लक्ष द्या, हा इतका 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 इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. 99 चे टेबल, मेंटल अरिथमेटिक होणं किंवा डायरेक्ट आन्सर दिसणं. जर याच्यात मुलांनी, मला अजून पण कधीतरी गावात कुठेतरी मार्केटला कुठेतरी फिरताना, इकडे तिकडे फिरताना मुलं दिसतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या मोठ्या बहिणी भेटतात किंवा लहान्या बहिणी भेटतात किंवा आत्या भेटते, काकू भेटते, मावशी, मामा, कुठेतरी कुठं कुठं पिलं. नाशिक काही खूप मोठं शहर नाही, कुठेतरी कोणीतरी कुठेतरी भेटूनच जातं. पण कधीतरी बोलताना मी तर त्यांना खूप काही शिकवलेलं पण नसतं. मी सांगतो, बाळा मी तर तुला साधं साधं 2+2 -3 +5 हेच शिकवलं होतं. पण तरी पण ते पिल्लं मला कौतुकाने म्हणतात, नाही सर ते तुम्ही शिकवलं होतं नाही का, लई भारी, खूप मजा. आणि मग त्यांचं कायमचं मॅथच भीती निघून गेली. आणि हे आपल्याला प्रत्येकाला आपल्या कर्मातून किंवा आपल्या प्रत्येकाला वाटतं, आपल्याला ऐकायला प्रत्येकाला आवडतं. उद्देश काय आपला, प्रत्येकाचा कर्म सिद्धांत काय आहे, की कोणाचं तरी लाईफ मध्ये आपण हॅपीनेस वाढवतोय, त्याला लाईफ इझी करतोय, कोणाला तरी मोटिवेट करतोय, कोणाला तरी प्रेरणादायी आपण हे करतोय. पण आपण खूप काही हायफाय नाही शिकवत आहे. अबॅकस वैदिक मॅथ इट इज ऑल्सो व्हेरी 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 सिम्पल टेक्निक. पण आपण मेहनत करायला शिकवतोय, प्रॅक्टिस करायला शिकवतोय. आणि एकदा ही सवय झाली, एखाद्या लेकरूला रोज उठून त्याचा त्याचा अभ्यास करायची सवय झाली, त्याचा इंटरेस्ट असेल आणि ते एकदा सवय झाली, तर ब्रेनचा एक पॅटर्न तयार होतो. आणि मग आयुष्यभर त्याला ते त्याचा त्याचा इनपुट किंवा चेंजेस त्याला नोटेड करतात आणि मुलं ॲप्रिशिएट पण करतात, ॲज अ टीचर असेल किंवा काय असतील. हे आपला एक कर्मसिद्धांत आहे. आपण 2 पैसे पण घेतो, पण त्याचं पण रिटर्न्स पालकांना, विद्यार्थ्यांना त्यांच्या लाईफ चेंजेसमध्ये मिळाले पाहिजे. पण हा जो एक पार्ट आहे टेबलचा, हा मला पण खूप आवडणार आहे.
मला पण खूप कधी-कधी आठवण आली तर मी पण कधी-कधी 1-2 टेबल बनवायचा कधीतरी. जेव्हा वेळ नाहीये, माझ्याकडे साधा एक छोटा कागदाची चिठोरी पडलेली आहे आणि मी एकटा बसलोय. आता मला वाटलं, की मी काय करावं? मला वेळ नाही. तर बेटा लिही मग एक टेबल. म्हणजे ही स्वतःला एक आपण कमांड दिली पाहिजे, की बनव एक टेबल आणि